पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरातील माधव इंटरनॅशनल येथे दिनांक 10 मे रोजी हॉनरी डॉक्टरेट कॉन्व्होकेशन हा मानद डॉक्टरेट प्रदान सोहळा उत्साहात पूर्ण वातावरणात संपन्न झाला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी मानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आला। समाजसेवा, आरोग्य सेवा, व्यवसाय, कला, शिक्षण तसेच विविध सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले। राज्याच्या विविध भागातून मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि निमंत्रित उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारच्या सन्मानामुळे नवी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले। समाज हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले। कार्यक्रमात सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरव करण्यात आला। संपूर्ण सोहळा अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या मानद डॉक्टरेट प्रदान सोहळ्याचे आयोजन डॉक्टर अजित बागमार यांनी केले होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले। या विशेष कार्यक्रमामुळे विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक तसेच या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आगामी मानद डॉक्टरेट प्रदान सोहळा 24 मे रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे नाशिकमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। मांढरे सिव्हिल इंजिनियर आहे। गेली 30 वर्षे पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन मध्ये मी काम करतो। माझ्या क्षेत्रात मी माझा डॉक्टर घेतो, मला डॉक्टर नावाची पदवी मिळाली आहे। मी माझ्या क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेले, मला नॉलेज आहे आणि त्यात मी भरपूर प्रावीण्य मिळून मी पैसे भरपूर कमवले, लोक भरपूर कमवले। असं असताना माझे मित्र श्री नवनिर्माणचे डॉक्टर अनिल सोमय्या साहेब हे मित्र मला मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो। हे मामासाहेब यांनी संध्या बागमार प्रतिष्ठानतर्फे हा डॉक्टर पुरस्कार सर्वसामान्य कर्तबगार माणसांना दिला जातोय, त्यांच्या कर्तृत्वाचं सोनं केलं जातंय। हे सगळं श्रेय डॉक्टर अजित बागमार यांना जातं। मगाशी गोंदकर साहेबांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये समाजामध्ये अनेक मोठे लोक येतात आणि डॉक्टर घेऊन जातात, प्रसिद्धीच्या मार्फत मोठे होतात, पण डॉक्टर अजित बागमार यांच्या माध्यमातून अनेक लोकांना ही संधी उपलब्ध झाली। मला साहेब म्हणून उपाधी, पुणे जिल्हा मला साहेब म्हणून ओळखतो। म्हणजे लहान वयात मला खूप मोठे प्रतिष्ठा मिळालेली आहे। आजही मी 2 मोठ्या संस्थांवर अध्यक्ष वगैरे आहे गावाकडे, पण डॉक्टर नावाची पदवी मला डॉक्टर अजित बागमार यांच्यामुळे मिळाल्यावर मला खूप समाधान वाटतं। माझ्या क्षेत्रामध्ये मला कोणी गुरु नाही सिव्हिल इंजिनिअर, मात्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर अजित बागमार नावाचे गुरु मला मिळाले। वैद्यकीय क्षेत्र यासाठी आम्ही उद्योगपती काम करताना आमच्या तब्येती वगैरे बिघडतात, भरपूर धावपळ असते, बीपी, डायबिटीस, अनेक अवेळी खाद्य खाणं वगैरे, याच्यावर कोणाचा कंट्रोल राहत नाही। आज माझं वय 58 आहे, पण मी माझ्या पद्धतीने माझी वय तब्येत सांभाळलेली आहे। डॉक्टर अजित बागमारांसारखा माणूस असा काही मार्गदर्शन करत असेल त्यांच्या माध्यमातून, तर तो लोकांनाही फायदेशीर आहे आणि वैयक्तिक त्या उद्योगपतीला फायदेशीर आहे। मी 2 दिवसात हे शिबिर केलं आणि सोमय्या सर घेऊन आले मला। आम्ही इतकी घाई करत होतो, काल रात्री 2:30-3 वाजेपर्यंत आम्ही त्याच्यातून बाहेरच पडलो नाही। तहान भूक विसरून आम्ही ते काम केलं। आज पहाटे उठून 8ला परत कामात लागलो आणि आता शिबिर अगदी जोरदार झालं। मी इथून पूर्ण नॉलेज घेऊन परत बाहेर पडत आहे। डॉक्टर अजित सरांना या पुढील भविष्याच्या याच्यामध्ये काही आमच्याकडून मदत लागली दोघांकडून, आम्ही जरूर त्यांच्या पाठीमागे उभे राहू। त्यांच्या कार्याला इथून पुढे शुभेच्छा। धन्यवाद। आज पुणे म्हटलं का पुण्यामध्ये शैक्षणिक फार महत्त्व आहे आणि पुण्याला सगळे विचारवंत आहेत। अशा या विचारवंताच्या पुण्यामध्ये ज्यांनी 10 वर्ष देशाकरता, समाजाकरता, जगाकरता जे कार्य केलेलं आहे त्यांना सन्मानपूर्वक अमेरिका मेरिट काउन्सिल, इराण विक्टोरिया युनिव्हर्सिटी, पेरू युनिव्हर्सिटी, रिपब्लिक ऑफ पेरू, नॉर्थ अमेरिका या संस्थेतर्फे प्रत्येक ठिकाणी एक डॉक्टरेट मिळणं अवघड असतं, पण मामासाहेब बागमार या प्रायव्हेट लिमिटेड आणि जे व्यक्ती आले त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पुनवईने 3 युनिव्हर्सिटीच्या एकाच वेळी डॉक्टरेट मिळालेले आहेत। इतके महनीय कार्य करणारे आमच्या सगळ्या डॉक्टरेट गुरुवारांना मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने ॲक्युप्रेशर ट्रेनिंग झालं आहे, न सांगता आपला त्रास कसा ओळखायचा, डायबिटीज, थायरॉइड करता काय करायचं, घरात काय खायचं,
घरात परिवाराशी कसं वागायचं ह्या सगळा ट्रेनिंगचा भाग ह्या ट्रेनिंगमध्ये झालेला आहे. आणि आता ह्या डॉक्टरेट करता महाराष्ट्रात ज्या ज्या शहरामध्ये ज्या ज्या सिटीमध्ये जिथं 25 व्यक्ती असतील त्या ठिकाणी हा मानद डॉक्टरेटचा कार्यक्रम होऊ शकतो. त्याकरता आज आमच्या या कार्यक्रमात नाशिकहून जेव्हा चांगलं कार्य असतं तर उत्तर महाराष्ट्रीय लोक न्यूज चॅनल त्या ठिकाणी आमच्या सेवाला उपस्थित असतं. त्यांचे लचके परिवार इथं जे आलेले त्यांचे मित्र परिवार त्यांना मी शुभेच्छा देतो आणि असंच सहकार्य न्यूजने करावं आणि आपणही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद देतो. आज यहाँ पर ये जो डॉक्टरेट की मानद उपाधि का कार्यक्रम आयोजित हुआ है, तो ये कहना चाहूँगी कि महिलाएं आज हर क्षेत्र में आगे हैं, लेकिन हेल्थ को लेकर अवेयरनेस बहुत ज़्यादा ज़रूरी है. इसी के अंतर्गत न्यूरोपैथी और एक्यूप्रेशर की भी यहाँ पर क्लासेस हुई हैं और इसका लाभ निश्चित ही भविष्य में सबको मिलने वाला है. न्यूरोपैथी और एक्यूप्रेशर ये ऐसे विषय हैं जिससे हम अपने किचन से ही, अपने घरेलू वस्तुओं से ही आप अपनी हेल्थ को और अपनी डाइट को आप ठीक कर सकते हैं. आज पुणे में डॉक्टरेट की ये जो पदवी यहाँ पर हुई है उसके लिए खूब खूब धन्यवाद, खूब खूब आभार. आज पुणे येथे मामासाहेब वाघमार अँड संध्या वाघमार फाउंडेशनतर्फे अजित वाघमार यांनी ॲक्युप्रेशर शिबिर आयोजित केलं. त्या शिबिराला बरेच मान्यवर उपस्थित राहिले आणि त्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही जे काही शिकलो आहे त्याचा फायदा आपल्याला स्वतःला करायचा आहे आणि घरच्यांनाही झाला पाहिजे. आज पुणे तिथे काय होणे आणि आज मदर्स डेच्या दिवशी हा कार्यक्रम झाला आणि त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांच्या वतीने त्यांना आज धन्यवाद देतो आणि आभार मानतो. Acknowledge that this is an honorary and non-academic distinction. I solemnly pledge to uphold the value of honesty, integrity, hard work, and social welfare. I commit to respecting the dignity of every individual, rejecting discrimination, and maintaining confidentially in my professional conduct. I vote to share my knowledge for the greater good with compassion and ethical responsibility while continually striving for personal growth and well-being. I make this promise with honor, dedicating myself to contributing to a more inclusive, sustainable society through my actions and works. Congratulations to all doctors. Thank you. Victoria University का डॉक्टर in the clinical research cancer wellness by curiosity and holistic approach. America Medical Council clinical research cancer wellness. Peru University का in the clinical research. Thank you. In the clinical research cancer prevention and cure, naturopathy and holistic medicine. डॉक्टर
Victoria University, and American Merit Council. Victoria University, the certificate of culture and world peace in the field of eco-friendly construction. उन्होंने इनका नाम बहुत आगे एंड सोशल वर्क यूनिवर्सिटी की तरफ से ये सम्मान इनको ऑनररी डॉक्टरेट दिया जाता है। हेल्थ में सब काम करते हैं, हेल्थ अच्छे रहने के लिए अच्छा रिसोर्ट होना चाहिए। डॉक्टर श्वेता दत्तात्रेय गोनकर, विक्टोरिया यूनिवर्सिटी, पेरू यूनिवर्सिटी in the field of agro tourism and environment protection. Thank you. इंडिया ही नहीं, महाराष्ट्र नहीं तो इंटरनेशनल में कॉस्मेटिक का बहुत काम करने वाले अपने जैन समाज में डॉक्टर खुशबू जैन आई है। डॉक्टर खुशबू जैन इन द क्लिनिकल रिसर्च ऑफ कॉस्मेटोलॉजी एंड वेलनेस साइंस, विक्टोरिया यूनिवर्सिटी, अमेरिकन पेरू यूनिवर्सिटी, अमेरिकन मेरिट काउंसिल एंड वर्ल्ड पेरू यूनिवर्सिटी की तरफ से वही क्लिनिकल रिसर्च कॉस्मेटोलॉजी एंड वेलनेस का दिया जाता है। वासिम डॉक्टर मानकीय राजेंद्र विठलराव इन द क्लिनिकल रिसर्च क्लिनिकल वेलनेस साइंस फिजियोथेरेपी एंड कम्युनिटी हेल्थ। मैडम म्हणजे जर हिशोबी बॅलन्स करता तर अशा पद्धतीने आपलं बदाम नाही आवडत लोकांना, काजू शेंगदाणे भजी जे नाही आवडत ते तर बेसनामध्ये आम्ही काय म्हणतो, मला भजी कांदी भजी काही अशोक चंद्रजी पटनायक नॅशनल हेल्थ सोशल सेवा आरोग्य दिन अवॉर्ड। भारत में महाराष्ट्र में सब काम करते हैं। भारत के बाद काम करने वाले अभी के इसमें सभी बिग बॉस इंटरनेशनल सीनियर सिटीजन हाउस सोशल सेवा आरोग्य दिन अवार्ड अनिल गोविंद जी सोमैया जी को दिया जाता है। ताली बजाओ बच्चों। नेशनल कंस्ट्रक्शन सोशल सेवा आरोग्य दिन अवॉर्ड। उद्योगपति डॉक्टर श्वेता दत्तात्रेय गोनकर। मॅडमच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल नुसते हसत राहता, किती आनंदी आहे। धन्यवाद। डॉक्टर फ्रॉम मध्य प्रदेश खुशबू जैन नेशनल हेल्थ एंड फिटनेस विथ कॉस्मेटोलॉजी सोशल सेवा आरोग्य दिन अवॉर्ड। डॉक्टर मानके राजेंद्र विठलराव जी हेल्थ के गवर्नमेंट के बहुत बड़ा काम किया है। अभी इधर परिचय और अभी साहब ने बोला तब समझा, सॉरी। धन्यवाद। राधे 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 राधे।